ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. मित्रांनो, जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होत आहेत. ऐकून थोडा धक्का बसला का? आता असे धक्के पचवायची सवय ठेवा, कारण तिथून पुढे सुद्धा आपल्याला असे भरपूर धक्के बसणार आहेत. आता जयंत पाटील अर्थमंत्री होत आहेत असं म्हटल्यानंतर अनेकांना थोडं टाच पडल्यासारखं झालं असेल की जयंत पाटील तर विरोधात आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधात कोणीही नाही. ज्याला फायदा भेटेल तो सत्तेत जातो. आता जयंत पाटीलांना एनडीए मध्ये किंवा महाराष्ट्रात महायुतीमध्ये सामील तर व्हावं लागेल, त्याशिवाय त्यांना अर्थमंत्री पदच देता येणार नाही, कारण ते सत्तेत नाहीत, सध्या विरोधात आहेत. मग जयंत पाटलांच्या पक्षाचे आमदार किती आहेत? 10 आमदार आहेत. आता 10 आमदारांमधल्या 6 आमदार तर आताही घोड्यावर बसलेले आहेत की आम्ही एनडीएत महायुतीत येतोय. प्रॉब्लेम आहे 2-4 आमदारांचा. त्याच्यामध्ये रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे 2 तर फिक्स आहेत की ते जाणार नाहीतच. पण तरीही सुद्धा पवार साहेबांनी जर याच्यामध्ये इंटरफाय केलं तर जयंत पाटलांना अर्थ खातं मिळू शकतं. कारण महाराष्ट्रामध्ये अजितदादांनंतर दुसऱ्यांदा जास्त वेळा ते अर्थमंत्रीपद भूषवलेला आणि अर्थ खात्याचा अनुभव असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात कोणीही नाही. त्याच्यामुळे जयंत पाटलांना अर्थमंत्रीपद त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. म्हणजे सध्या चर्चा चाललेली आहे. एका गोपनीय सूत्रांकडून ही माहिती कळालेली, कारण जयंत पाटलांचं विनोद तावडेंसोबत आतमध्ये काहीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये काहीतरी बोलणी झालीत. आता मुळामध्ये सत्ताधारी लोकांना सुद्धा हे लोक कशाला लागतात हा मोठा प्रश्न आहे. पण जयंत पाटील असणं हे कोणासाठी उपयुक्ततेच आहे, कारण जयंत पाटलांचा एक खूप मोठा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा, आणि प्लस सध्या अर्थ खातं सांभाळलेला असा मंत्रिमंडळात दुसरा चेहरा कोणीही नाही. तर जयंत पाटीलच ते व्यवस्थित सांभाळतील. आणि दुसरा फायदा एनडीएला सुद्धा होईलच तो केंद्रामध्ये, जसा की तिथं केंद्रामध्ये डिलिमिटेशनचा जो काही कायदा आणायचा आहे त्यासाठी खासदारांची गरज आहे. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी जर पाठीमागून काहीतरी म्हणजे समोरून वेगळं दाखवलं आणि पाठीमागून सही केली आणि जर एनडीएला बाहेरून समर्थन दिलं तर कदाचित गोष्टी पुढे वाढू शकतात. ह्या जर तरच्या गोष्टीत. पण एवढं तर फिक्स आहे की जयंत पाटील महाराष्ट्राचे नवे अर्थमंत्री होतील.